महाराष्ट्राच्या मातीसाठी धर्मासाठी लय मोठे योगदान आहे दादांनो शंभूराजांचं। अरे ज्या काळात मंदिरं तोडली जात होती, देव बाटवले जात होते, लपून ठेवावे लागत होते देवांना, अशा परिस्थितीमध्ये आजी देहूपासून पंढरपूरला त्या आषाढी वारी ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत जाते ना, ती ज्ञानोबा तुकोबाची पंढरीची वारी आषाढी वारी जी कुणी सुरू केली असेल ना, त्या राजाचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज। कारण तुकाराम महाराजांचा मुलगा महादेव महाराज हे शंभूराजांकडे आले। त्या तुकाराम महाराजांच्या मुलाला तुकाराम महाराजांची पालखी सोहळा सुरू करायचा होता, देहूपासून पंढरपूर पर्यंतचा। ही मुघल लोक त्रास देत होती, म्हणून सगळे शंभूराजांकडे आले महादेव बाबा। त्यावेळेस म्हणले शंभूराजे आम्ही असं असं करतोय, आबासाहेबांचा पालखी सोहळा सुरू करतोय, ही मुघल लोक त्रास देतात। दादांनो वारकऱ्याच्या केसाला धक्का लागला, एवढे दिवसाने माझे शंभूराजे उठले ना, लागोलाग काही निवडक फौज आषाढी वारीच्या संरक्षणासाठी देहूपासून पंढरपूर पर्यंत सगळे स्वराज्याचे सैनिक मावळे वारकऱ्यांना सांभाळायला धारकरी भगवे झेंडे घेऊन तलवारी घेऊन सगळे बाजूनी कोण अडवतोय बघूच। आता संभाजी महाराजांची सेना रणांगणात उतरली, तुकाराम महाराजांची पालखी दादांनो वाजत गाजत ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत देहूपासून पंढरपूर पर्यंत। एवढंच नाही, तुकाराम महाराजांच्या पालखीला लागणारा रिंगणाचा घोडा सुद्धा दरवर्षी माझ्या शंभूराजांच्या स्वराज्यातून यायचा दादांनो। अजून काय धर्म करावा त्या राजाने दादा।